श्री गुरुदेव दत्त. अध्याय 28. 28 अध्यायाचे वाचन केल्याने गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती स्त्री अखंड सेवा करेल. युवराजाची रक्ताने माखलेली वस्त्रे पाहून पिंगला रडू लागली. अध्याय 28. पिंगलेचा अग्निप्रवेश आणि भर्तरीचा शोक. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगद्वारा, आखिर निरंजना निर्विकारा, भक्तमान सचपोर चंद्रा, प्रेमा धारा ओ सरसी, तरी तू असता कृपाळू आई, माय माझे विठाबाई, तरी आता ग्रंथ प्रवाही, येऊनिया बैसे गे, मागिले अध्यायी प्रेमे करुण, वैभवी मेळविला राव विक्रम, भर्तरी संगमी पिंगला लग्न, दत्तानुग्रह लादला, उपरी मृगया करोणी, अवंतिका स्थाना जावोनी, राजधामी कनकासनी, सभा मंडपी बैसला, क्षणौक बैसोनी, त्वरित पाकशाळे गेला मुकुनात, पक्कान सेवुनी अंतापुरात, पिंगला गृही संचरला, कनकमंचकी सुमन जेसेजी, राव बैसवी पिंगला अर्जी, षोडोपचारे करुणी पूजी, श्रद्धापूर्वक पिंगला, परमप्रीती भावारूढ, राये दर्शविले चित्ती कोड, मग करी कवळोनी स्नेह पाडे, निकट घेतला पिंगला, तिथे वामांकी बैसोन परमप्रीतीने घेत चुंबन, वाचेने म्हणे तुझ समान, अन्य द्वारा नावडती, अगे पिंगले माझे मन, भावी मम देही, चे ऐक्यरत्न, जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह, ऐक्य देही मिरवती, की राजमौळी तेज आगळा, द्वितीये शोभली त्याची कळा, तेवी माते तू पिंगला, मम चित्तावरी धावे, आगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी, ऐक्य नाव एकाची देही मजवाडी व, भासे भास सुभानने, जैसी शर्करा आणि गोडी, नामे भिन्न परे ऐक्य प्रौढी, तेवी तू पिंगला माझे पाटी, भासे भास सुभानने, जैसा उद्धी आणि लहरी, परी ऐक्यता सागरी, तेवी माते तू सुंदरी, भाससी शुभाननी, ऐसे मनोनी परमप्रीती, पुन्हा चुंबन घेत पुरती, मग भोगोनी सकामरीती, संतुष्ट चित्ती निरवला, मग विचार सुचला एक गहन, आनंदे बैसती प्रीती करुण, बैसल्या पिंगला बोलुनी वचन, विरात्रियोदय सगुणी देतसे, म्हणे हे महाराजा नृपवरा, मम देहीचे प्राण प्रियेश्वरा, मम मानस चचकोर चंद्रा, प्रेमाभू मिरवितसे, तरी तुम्हा गाठिल्या त्या परमेष्टी, गाठिल्या परी चित्त देटी, ऐक्य भासतसे, जसे लवण उदकी मिश्रित, भिन्न न दावी दृष्टीत, तन्यया ऐक्य चित्त, रावण राणी शोभत, तरी ऐसा मिश्रित अर्थ, उदया पावला असे ऐक्य चित्त, परीने नोनी निर्दय परम कृतांत, जगा माझी मिरवितसे, चित्ती चित्त भय काया, हरण करीत असे राया, तरी नेनो आपण विषय चिंते, या बुद्धी जरी संचरता परी एक त्याते, माते दिसत उच्चितार्थ, तुम्हादी माते मृत्यू सुगम चित्त वाटतसे, तरी हे ऐसे इच्छिल्याप्रमाण, ईश्वर सत्ते जरी आले घडण, मग परंबरवे दैववान,
जगी असे मी एक, आयसे बोलता शुभाननी. राव ऐकोनी बोले वाणी, नेलो सुख सखे ईश्वर करणी. पुढील काही वदवेना, मज आधी तू कामिनी. मृत्यू बावो इच्छिसी मनी, परंतु नेनो निर्धयपणी. मित्रात्मज मिरवितसे, तो कदा न जाणे वेदविधी. सदा वर्ततसे बिघड बुद्धी. नेनो मज मृत्यू तुझ आधी, आल्या काय करसील. ऐसे ऐकोनी वदे पिंगला, नेनो कैसे असे जी भाळा. रेखिली विधीने अकळकळा, कळत नाही महाराजा. परी ऐस्या घडल्या गोष्टी, मी राहणार नाही हे पाटी. देह दाहोनिया हव्य वाटी, गमन करीन तुम्हासह. राव ऐकोनी बोले वचन, पुरे आता तुझे बोलणे. प्राणांनी प्रिय कोण, घात त्याचा करवेना. तरी हे बोल उगलेची होल, माझी या तोषाचे करीशी मोल. परी समय येता तव पाऊल, मागेची धाव घेणार. तरी अनुभव माझी ये चित्ता, सहज आहे मजला पाहता. आगे राज्यासनी विपुल वार्ता, सेवक श्रवण माझे करविती. परी कैशा रीती, समरंगणीचा भाव दाविती. शत्रू आणली प्राणा होती, वेचू ऐसे म्हणताती. तरी समय पडता दृष्टी, जिवित्व रक्षिती 12 वाटी. मग कोण पोटील मोह पोटी, जीवित्वाचा वरी तिगे. तरी हे तैसे तुझे बोलणे, दावित माते चांगुलपणा. परी समय पडता अर्थ, भिन्न दुसराची आहे गे. की बहुरूपियांचे खेळी मेळी होऊनी बैसती महाबळी. परी ते शूरपणाची नवाळी, समरभूमी चालेना. की श्वाना उच्छाची कैशी उग्रता, परिहारतेची पडे बळी देखता. जैसी पालीची दृष्टी देखता, वृश्चिक नांगी उतरतसे. तन्याये तव बोलणे, माते दिसते सहस्थितीने. आयसे बोलता भर्तरीनंदने, पिंगला वदे स्वामीशी. म्हणे महाराजा प्राणेश्वरा, या बोलाच वागोत्तरा. कंठी बांधिला हे नरा, काया वाचा मानसी. तरी आता व्यर्थ बोलून, नो नेनो घडेल अर्थ कोण. ईश्वर सत्तेचे प्रमाण, ब्रह्मादिका कळेना. परी माझी भावने ऐसे, येत आहे सो चित्तास. विधवा शब्द शरीरास, लिप्त होणार नाही की. जरी म्हणाल कैशावरुणी, तरी काया वाचा चित्तमान. तुम्हा लागी केले अर्पण, साक्षाशे ईश्वर तो. तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती. सकळ जगती तरी वैधव्य, शब्द जगमुखात. माते लिप्त होणार नाही की. असो बीज पेरिले तैसे फळ, द्रमको माती दावी सकळ. देवी माझी चाली सरळ, फळ उमटेल तैसेची. आयसे बोलूनी निवांतपणी, स्तब्ध राहिली कामिनी. परी रायाचे अंतःकरणी, शब्द दृढ मिरविले परी ठेविले मनात. चमत्कार पाहू कोणे दिवसात, असो हे जल्प बहुदिनात. सारिते झाले प्रीतीने, सहज कोणे एके दिवशी. राव जातसे पारदिसी, मृगया खेळता विपिनासी. आठव झाला कांतेचा, की आम्ही उभयता दोघे जण. बैसलो होतो सुख संपन्न, तया माझी मृत्यू बोलून. निश्चय विले कांतेने, तुम्हा झाली या गतप्राण. तुम्हा सवे करीन गमन, तरी त्या बोलाचे साचपण. आज पाहू निश्चय, ऐसी चित्ती योजना करून. मृगया करीत फिरे कानन, तो अकस्मात देखिरे नैने. मृग एक नेटकाराव, देखता तया पाठी.
लागोनी शीघ्र महिया रहाटी, शीनची त्या जीवी बहुमेळती थाटी. मृग जिवंत धरियेला परिहस्त करोनी, त्याची ग्रीवा छेदून मुकुटासह काढोनी भूषणे. रुधिरे वस्त्रे भिजविली भिजोनिया सेवकानाती, देता झाला शीघ्र नृपोत्ती. अन्य भूषणे उभवणी कांती, सुखासनी बैसला उत्तम छाया पाहुण. सेवका हाती देता झाला शीघ्र नृपती, अन्य भूषणे उभवणी कांती, सुखासनी बैसला. उत्तम छाया पाहुण, तया खाली नृप जाऊन. उत्तम चिरकनक वर्ण, मृदू गाडीचा अंतरला. तयावरी बैसोनी नृपती, मंडळी दुरावणी बैसे कांती. परी रुधिर वस्त्रे ज्या हाती, तया लागी पाचारी. म्हणे ही रक्त वस्त्रे घेऊन, सेवका पिंगलेचे गाठी. थान वस्त्रे तिथे गोचर करुण, रावण निमाला म्हणावे. निमाला परी कैसे रीती, जरी पिंगला बोलेल उक्ती. तरी व्याघ्र संधानी, जीवित्वा होती घेवणी पळाला. ऐसे वदवणी राव भृत्या ते, गुप्त पाठविला वंतिके ते. राज सदना जाऊनी भृते, पिंगले ते विलोकिले. मौळीची रासह सकळ रुधिरा व्याप्त, वस्त्रे सबळ पुढे ठेवणी करकमळ. जोडोनिया बोलतसे म्हणे जी महाराज, मही स्वामिनी मृगया करीत राव. काननी औचित व्याघ्र, जाळीतुनी उठला राय न कळता. मागाहुनी साधुनी उठान, राव धरियेला ग्रीवे कारण. धरिताची हरुणी प्राण, रुधिर पिऊनी पळाला. आता त्याचे करुणी दहन, चमू येईल सकळ परतोन. आयसे पिंगला ऐकोन, हृदय पिटी आक्रोशे. हृदय पिटुनी महिवरती, भावे आपटी निष्ठुर गती. मनोनी केश हाती धरोनिया लुंचितसे. शब्द करोनी अट्टहास, हंबरडा मारुनी उदास. पुन्हा महिते मस्तकास वारंवार, आफळीतसे मृतिका घेऊनी टाकी मुखात. म्हणे हा प्राणनाथ, कैसे टाकुनी गेलात माते. परत्र देश बहुनाशी. आहा महाराजा प्राणेश्वरा, कुपी कापिला कैसा दोरा. आहा तव प्रीतीचा मोह झरा, आज कैसा अटला जी. आहो मम प्राणनाथा, न जवीन तुम्हा क्षीण गमत नव्हता. प्रीती सोडोनी कैसे आता, परत्र देशा गमलती. ऐसे म्हणून आरंभळत, तो अंधापुरी समजली मात. स्त्रिया राजाच्या 12 शत, आरंभळत पातल्या. एक हृदय पीटती या पुले हस्ती, एक धावती मही पडती. एक एकताची झाली वरती, मही लागी मूर्छित. एक नंबरडा फोडूनी ऊर्ध्व म्हणती, आमुचा गेला निध. आता मही ते स्त्रीवंद वृंद दीनवंत झालो की. आसे म्हणून आरंभळती, एकमेकींच्या गळा पडती. हृदय पिटुनी आपटती, मही लागी मस्तकते. आयसा सकळ अंतापुरात, कोळाळ झाला अद्भुत. परी पिंगला दारा प्रीती बहुत, शोक करी आक्रोशे. म्हणे महाराजा निढळवाणी, मज कैसे गेलेत जी सांडोणी. मोहाचा सकळ तरणी, लोपोनिया महाराजा. बाळाहुनी मोह अत्यंत, मज विषयी बाळित होत. तो मोह दौडोनी निष्ठुरवत, सांडोनी कैसे गेलात. आहो तुम्ही राया, सिंहासनी बैसत असता राजकारणी. परई मम स्मरण होता म्हणी, या धावोनी सदनात. ऐसे मनोनी धरणीवर, शरीर पिंगला टाकी वारंवार. आजी सकळ सांडोनी राज्य का भार. कैसा गेलासी महाराजा, पाहोनी माझे मुखमंडन. पुन्हा सेविसी राज्यासन, मोह आजी सकळ सांडोन. कैसा गेलासी महाराजा.
आहा पिंगला अंडज खाणी, कोठे गेली से मम पक्षिणी, दाही दिशा ओस करोणी, आचरणाने चरावया मम पाडसाची हरणी, परत्र तृण गोड पाहणी, तिकडेची गुंतली लोभे करुणी, माझा लोभ सोडोनिया, आहा मज आंधळ्याची काठी, हिसकावणी नेली निर्दय पोटी, की क्षुधिताची अन्न वाटी, जिंतोणी नेली भणगे, आहाराया मज वाचून, तुते गमत नव्हते एक क्षण, आज निष्ठुर मन करुणा, कैसा गेलाशी महाराजा, आहाराया उत्तम पदार्थ, जो मोही लागी उत्पन्न होत, तो मम आधी पुन्हा ते भक्षीला नाही कधी की, माते बैसोनी निज अंकास, मुखी ओपित होता ग्रास, आयसे परी सांडोनी प्रीतीस, परत्र कैसे गेलात, आयसे परी गाना गुण, आक्रंतसे आठवून, मग ते सेवका ते पाचारुण, शयासहित गर्वितसे, राय मोळीचा चिरमुकुट, परिधानी कंबरी कबरी, अलोट स्फुरण दाटोनी मग बळकट, उत्तम चिरी कवळी लीला, स्वामीचे वस्त्र परिधान करून, घेती झाली सतीचे वान, मशान वाटिकेचे साधन, सिद्ध केले तत्काळ, मग सकळ समारंभासहित, येती झाली मशान वाटिकेत, अग्निकुंडी निविधाने, करू त्यात सबळ अग्नी चेतविला, अग्नी लाविता विधान शक्ती, दाहुनी वर्तला अंगारनीती, दगदगोनी कुंडाप्रती, पावक शक्ती दावितसे, आयसिया प्रकरणी पेटविला वणी, होता पातली सौदामिनी, अग्निकुंडी शिळा स्थापोनी, निरोप मागे सर्वाते, सकळा जया देऊनी आशीर्वचन, जय जय भारता ऐसे म्हणून, तुझा देह तुझा अर्पण, शीघ्र काळी हो का, ऐसे म्हणून अग्निकुंडात, सांडिती झाली स्वशरीराते, परी त्या पावकी होता स्थित, गुंडाळोनी गेली सर्वस्वी, मग ते याचक अपारजन, धन्य म्हणती ती कारण, सोहित केले पिंगलेने, स्वामी सेवे कमोनिया, आहा पिंगला ऐसे म्हणती, पवित्र जया सत्यवती, उदार कर्ण स्वकुळा प्रती, परकुळा ते तारिल, भरतरी परी करिता परलोक, विवळ चित्ती करीती शोक, म्हणती आम्हा प्रजेचे दोंद्विक, ईश्वरे कैसे नेले हो, ऐसे म्हणून आक्रंदंती, भरतरी म्हणून आटविती, आसो पावकी दावणी सती, लोक निघाले माघारे, आपुलेल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळून, आहा भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छवास सोडती, आणि राज्य सदनी स्त्रियांचा मेळ, शोक करीत अति तुंबळ, तो एरीकडे विपिने नुपाळ, मृगया करून येतसे, तो अवस्थासी गेला चंडमणी, रात दाटली परम विपिनी, म्हणून राजा उठोणी, नगराप्रती चालिला, पावक तेजी दैदिप्यमान, हिलाल मार्गी प्रदीप्त करून, जाता भृत्य पाठविला, वस्त्रे देऊन आठवतयाचा पैदाला, राव बैसोणी सुखासनी, येता मार्गी मशाली पेटवोणी, त्यात चंद्र ज्योती शशी समानही, दिशे लागी उजळती, आठव होताची म्हणे चित्तांत, अबुद्धीपणे स्त्रियांची जात, नेनोगृही कैशी मात, घडोणी आली असेल की, म्याही केले मूढपण, शोध केला नाही आणि का पाठवून, सकळ भ्रांतीत चित्त गाओ गोवून, पाठी लागलो मृगाच्या, परी माते दिसते, अहित मूर्खपणा घेतला सोपदरात, ऐसी चिंता करीत वंदिके पातला, परी यात श्रोते कल्पना घेती, पिंगला राहिली पावक शक्ती, तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला, आणि जोभन कृत्याला वस्त्रे घेऊन, तेने कैसे पाहिले निर्वाण, तरी तो पिंगल ते वस्त्रे
देऊन आला होता अरण्यात, परी रायाची न पडोनी गाठी, कटक शोधिता महिपाटी, मग तो अस्तमान होता शेवटी, कटका लागी मिळाला आणि त्या समयी विक्रम नृपवरे, शेविले होते मातुळ घर, मिथुळे सजावणी समाचार, सत्यवर्माचा घेतसे, मग सुमती प्रधान चमू सहित शुभ विक्रम, रायाधी प्रज्ञावंत सकळ मंडळी ज्ञान भरित, राया सवे गेलीती गृहीती तुके श्रीमंडळ, ग्रामजनाधी रक्षपाळ सकळ अबुद्धी केवळ, जाते शक्ती नातुडले, ऐसा समय आला खडून, तो त्यातही घडले अपारणे विघ्न, पिंगला बुद्धीपणे रत्न देहांत पावली, असो पाहिली ग मार्ग वाट, राव भरतरी चमुनेट, येऊन येऊन तिके निकट, ग्रामद्वारी संचरला, तव ते उठोणी द्वारपाळ, राया समोर झाले सकळ, आश्चर्य मानणी उतावेळ, राया प्रति वदताती, म्हणती परी कैसे रीती, मृत्योरे मंजुळ करीती, मुजरे करुणी निवेदिती, पिंगलेचा वृत्तांत, म्हणती महाराज दिनमणी, मृत्य एक आला वनातुनी, तो दिसिन्न वदोणी वाणी, ग्राम बुडविला शोकांत, परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी, सती पडली सुमती बळी, नरस्वामिनी पिंगला दवडिली, परत्र देशी गेलीशे, तरी प्रियेची करोणी बोळवण, आताची ग्रही आले सकळ जन, मशान वाटिका झाली भस्म, एक प्रहर लोटला आयसे राव ऐकता वचन, परम घाबरले अंतकरण, मग सुखासनातुनी उडी टाकुना, मशान वाटिके पातला, पातला परी आक्रंत, अट्ठाशे शब्द करीत, अति लगबगे धावत, मशान वाटिके जवळी पै, पातला परी चमू मागे, करीत जाते से अति लाग लग, सकळ कुळ वरद योग, राया लागी कवळीती, राव जाता मशान महिषी, पाहात पिंगलेचे चित्तेशी, राव विरागी म्हणून मानसी, पुढे टाकून म्हणतसे, परी ते चमू मेळीचे ग्रस्त थोर, रायासी कवळूनी धरिती समग्र, मशान कुंडीचा वैश्वानर, वेष्टोन्या बैसले, परी रावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी, परी वेष्टन पडता शरीराशी, उपाय काही चालेना, मग बैसल्या ठाई आरंभळत, मही मस्तकाते आपटीत, हृदय पिटूनी शोक करीत, मूर्छेने लागे पावतसे, मूर्छा गेलिया पुन्हा उठत, अग्नी होती द्यावया पाहत, परी अपार जनाचे वेष्टन बहुत, बळ काही चालेना, ऊर्ध्व करुणी आपुला माथा, घडी घडी पाहे पिंगला चित्ता, आहा म्हणून बाळ तत्वता, मही लागी आपळतसे, आपळोणी आठवी पिंगलेचे गुण, म्हणे कैशियो गेली समज सांडोन, माते मृत्यूमयी ठेवून, परत्रत कैशी झालीस, हे पिंगले तुझे मन, गमत नव्हते मज वाचून, आता कैशी निष्ठुर होऊन, परत्र देशी गेलीस तू, हे पिंगले तुझा मी पती, म्हणतो शत्रू होतो या जगती, कैसे जलपुणी कुडे मती, भस्म तुते म्या केले, हे पिंगले तुझा मी पती, नव्हतो शत्रू होतो या जगती, कैसे जलपुणी कुडे मती, भस्म तुते म्या केले, आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण, तरी मी तुझा शत्रू पूर्ण पतीन म्हणे पिंगले, आयसे म्हणून अंग धरणी टाकी, हा हा शब्द करुणी, हृदय पीटी दनानोनी, मही मस्तक आपळीतसे, आहा पिंगला म्हणून हा कमारी 1800 करून, आहा पिंगले एकदा तव वदन, मज दृष्टी दाबिका, आहा पिंगले परत्र भुवनी, गेली समाते तू सोंडोनी, हृदय पीटी दनानोनी, मही मस्तक आपळीतसे,
हे पिंगले आसनी सेनी, मज बैसवीत होतीस अंधाकरणी. आता माझा विसर धोरणी, कैसे रहसी परत्र. आहा पिंगले तुझ वाचुना, सर्वत्र माते दिशा शून्य. आहा पिंगला माझा प्राण, उडी टाकून गेलासे. आहा पिंगले तुझ वाचुना, सर्वत्र माते दिशा शून्य. शून्य मंदिरे निद्राशयन, कैसे येईल सांग पा. आहा पिंगले माझी अधिक, जाणत होतीस तृषाभूक. आता निष्ठुर मन केले निक, कैशी सांडोनी गेलीस तू. आहा पिंगले माझे शयनी, होतीस नोदू भाषणे करून. पाहता उर्वशी दिशे नयनी, संतोष माझा होतसे. आयसे पाहुणी सुगंध द्रव्य मी, रुंजी घाली षटक पदकामी. आयसे सुख सरिता संगमी, सुख कोटे बाहू आता. या परी पिंगले तव गुण, दयेचे भांडार मुक्त करुण. की जगाचे करीशी पालन, धर्म निकुळे सर्वस्वी. आयसिया प्राज्ञेचे पौगडपण, पिंगले कोठे मी जाऊन. आयसे म्हणून थडाडोनी धरणी अंग सांडितसे. या परी सर्व जाणुनी लोक, रायाचा पाहुणी शोक. गैवर येतसे अनिक, शोक शब्दे करुणीय. की कतरू मलयागरा, गंधी मिरवती समग्रा. तैसे रायाच्या शोक पारा, शोके व्याकुळित झाले. असो हा ग्रामांत वृत्तांत सपा. कळल्या परी सुख वसा, झाला जैसा प्राण जाओनी आला. शव शरीरा पुन्हा की, मग गावीचे ग्रामजन. मशाना जवळी आले धावून, परी रायाचा शोक पाहून. तेही तैसेची होती पै, परी तो माईक सहज स्थिती. दुःख रहित शोकावरती, जैसे बहुरूपी खेळाप्रती. शत्रुत्व मिरविती अपार, की गर्जने देश गुर्जर देशी चाल सघन. हृदय घेती होऊन देऊन, तैसे घरचे सर्वजन. येती प्रेत संस्कार करवाया, धन्य आहे शोक करीत. राव पडला शोकर्णवर्णात, न वर्णवे तो अंकात. अल्प येथे वर्णिला, असो आयसी रुदान स्थिती. ज्याची त्याला माया चित्ती, परी ते लोक भावनीती. समजाव भीती राया ते, तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी. बोध करिता अन्य जनासी, होऊनी गेले होणारासी. आश्चर्याचे कायसे, म्हणते महाराजा भविष्योत्तर. होऊनी गेले ते होणार, तयाचा शोक करणे चतुर. योग्य महादिशेना, अशाश्वताचा शोक करणे. तरी काय शाश्वता फुले जिने, पिंगला गेली आपणही जाणे. कधा काळी सुटेना, पहा आपुले पूर्वजा पार. मृत्यू पावले समग्र, एका मागे एक सर्वत्र. गेले न राहिले मे दोन्ही, की आजा गेला ना तू गेला. उरला ऐसा कोणी पाहिला, तरी आशा स्वतःचा घट भरला. मृता होय क्षण मात्रे, तरी हे सकळ अशाश्वतपण. पूर्ण मानिती ज्ञानवान, तरी तयाचा शोक करुणा. व्यर्थ जीवा कष्टविता, आहा पाहती जपी तपी. सिद्ध साधक नाना रूपी, कोण वाचले देह संकल्पी. मृत्युभुवनी महाराजा, तरी जी जी जाईल घडी. ती सुखाचीच मानावी प्रौढी. ईश्वर नामी ठेवणी गोडी, चित्त स्थिर असावे. ऐसे बोधिता सर्व ही जग, युक्ती प्रयुक्ती नाना बोध. परी रायाचे हृदय चांग, शोक काजळी उजळेना. मग ते ग्रामीचे सकळ जन, थकीत झाले बोध करुण. एका मागे एक उठून, आपुल्या सदना शेविती. असो तीही लोटली रात्र, उद्या आला गबसती. पिंगला चित्तेची पाहुणी, शांती पावक झाला दृश्य. मग तो मानूनी दुसरा दिन, पुन्हा पातले आप्तजन. उत्तर क्रिया संपादन, अस्थिमिलन केले ते भरतरी रावे पाहुणा. चित्ती विचार करिता पूर्ण
घेऊ दे नास्ती संचयन, स्पर्श कोण न करवी, आपण बैसोनी चिता रक्षित, कोणाला होऊ दे ना हात. मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे, परी तो रावरा तैसा चिंतेत, बैसता झाला दिवस रात. अन्न पाणी त्याजनी समस्त, पिंगला पिंगला म्हणत असे. मग हे निर्वाणीचे वर्तमान, मिथुळेसई दूत सांगती जाऊन, राव विक्रम करिता श्रवण, निगता झाला तेथोनी. सत्यवर्मा धाती शुभ विक्रम, विक्रमादी सुमती प्रधान, परंशो कर्ण अर्जुन अंतिके पातले. मग येताची स्मशान वाटी, पिंगला आणि चित्तदृष्टी, परम शोके जाहला कष्टी, शोक सिंधूत निमग्न. आठवी सर्व कन्येचे गुण, म्हणे मम हातीचे गेले निधान. विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न, काळ तस्करे नेले की. आहा माऊली उभय कुळात, तारक झाली भवसरितेत, पुन्हा दीपाची लावित वात. अदृश्य कैशी झाली हो आहा स्त्री कटकी, अंडापुरी मुख्य मिरवित होती ज्ञान लहरी. जैसा हस्ती चमू भीतरी, चांगुलपण दावित असे, रूपवंत पुनंत, सर्व लक्षणी ज्ञानवंत. सुचक सदा सर्व काळ, संगोबीत चित्त सकळांचे लक्षिकी. ऐसे आटोनी नाना गुण, शोक करी अति दारुण. मग विक्रम नोपोती पुढे होऊन, भरतरी लागी समजावी. नाना युक्ती नाना वचन, भरतरीचे बोधिमान. परी तो नायिके पिसाटपण, पिंगला पिंगला वदतसे. परी राव बोध करिता उत्तम, लोटून गेला दीन दशम. मग विक्रमे उत्तर क्रिया करून, शुभार्चित सुचिरभीत दाहला. या परी पुढे 13व्या दिवशी, जाती भोजन दान मानेसी. सर्व उरकोणी राज्यासनाशी, घेऊनी राव बैसला. भरतरीन सोडी मशान वाटिका, दरोणी बैसला अचळनिका. जैसा वृंदे धरुणी ढेका, विशलो बैसला मशानी. ऐसे परी अचलपण, निर्वता झाला मित्र नंदन. परी नित्य नित्य विक्रम येऊन, बोध त्या ते करीत असे. ऐसा बोध करिता नित्य, 12 वर्षे लोटली सत्य. पर्ण तुरणा भक्षणी जीवित, उदक आहारे राखिले. आहा देवा अनाथा अनाथनाथा, कैसे केले तो अनंता. पिंगला माझी सगुण कांता, तिथे कैसी आवडली. ऐसे म्हणून नामोच्चार, शोक करीतसे वारंवार. रात्रंदिवस चित्ती विसर, पिंगलेचा पडेना. कृश शरीर झाले तेने, कंठी उरलासे प्राण. मुखी आणणी हरीचे नाम, शोके पिंगला वदतसे. ऐसी लोटले 12 वर्षे, सुचिस्मंत झाले शरीर कृश. ते पावणी अतिक्लेश, मित्रावरुणी द्रवलासे. पुत्र मोहाचे अपार भरते, लोट लोटले चित्त सरिते. मग मित्रावरुणी तुष्टोनी मनात, अत्रिजा निकटी व्यातला. तव तो प्राज्ञिक अत्रिनंदन, मित्रावरुणी सन्मान देऊन. म्हणे महाराजा कामना कोण, दरोणी येथे आलाशी. एरी म्हणे जी द्विजोत्तमा, ज्ञान लतिकेच्या फलद्रुमा. जाणता सोनी पुससी आम्हा, अज्ञात्व घेऊनी तव. तरी तव शिष्य जो भरतरी, त्याची कैशी झाली परी. ते हृदय आणोनी ते वरी, विलोकी काम महाराजा. मग तो महाराजा ज्ञानवान, हृदय पाहे विचारून. तो विपत्काळी शोके करुणा, भरतरीनाथ मिरवेला. अतिक्लेश तयाचे पाहुन, परम द्रवला मोहे करुण. मग मित्रावरुणी ते बोले वचन, चिंता न करी महाराजा. तुम्ही जावे स्वस्थानाशी, मी भरतरीचे आहे उद्देशी. सहित करीन चिंता मानसी, पाळू नका महाराजा. माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ, तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत. तो मही भ्रमण करीत तीर्थ, येथे येईल महाराजा. तो परम
आहे प्रज्ञावान, तयासी येथे पाठविन. तो नाना प्रयुक्ती करून शुद्धपंथा निलकी. ऐसे बोलता मित्रावरुणीशी, संतोषे मिरविला तो चित्तासी. मग पुषोणी अनुसयात्मजाशी, स्वस्थानी पै गेला. यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्मी दीपिका. मनोहर मालू सांगे धुंडी कुमार, नरहरी कृपे करुनिया. दत्त सांगेल गोरक्षनाथा, गोरक्षे आणि विरह सरिता. शोषण करील तत्वता, घटोद्भवाचे कृपेने. स्वस्ती भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिशोध भाविक चतुर, अष्टमेतम अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री गुरुदेव दत्त.